पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधलं पर्यटनाचं काय होणार? तिथे प्रवासी किंवा सगळे नागरिक काश्मीर बघायला जाणार का? तिथली परिस्थिती काय होणार? असे अनेक प्रश्न आपल्या समोर उद्भवलेले आहेत. खरंच पर्यटनाला या हल्ल्यामुळे कुठेतरी ब्रेक लागणार का, की जेव्हा काश्मीर व्हॅली नॉर्मल्सीला येत होती त्यानंतर हा हल्ला झाला, आता पर्यटक तिथे जातील का? या सगळ्या प्रश्नांवर बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत केसरी ट्रॅव्हलच्या संचालिका झेलम चौबळ आहेत. मॅम, काश्मीरच्या पर्यटनातनं तुमचं खरं तर प्रेम लहानपणी सुरू झालं आणि त्यातनंच तुम्ही हा एवढं मोठे एम्पायर बनवलेत. ही परिस्थिती उद्भवली ती अतिशय दुर्दैवी आहे. मात्र सध्याचा स्टेटस जर आपण बघितला तर नागरिकांचा कल एवढ्या 2 दिवसात काय पाहिलं? काय आहे, सर्वप्रथम म्हणजे हा भॅड आणि अतिशय निंदनीय अशीच ही गोष्ट आहे. म्हणजे सगळ्यांचे डोळे आता लागले आहेत. आता काश्मीरचं काय होणार आणि गव्हर्मेंट आता ह्याच्यावर काय उपाय योजते. मला वाटतं पर्यटन बंद करणं काश्मीरचं हा ह्याच्यावरचा उपाय नाही आहे. आज आमचे 200 टुरिस्ट काश्मीरमध्ये आहेत आणि बाकीचे लोक त्यांची काळजी घेत आहेत, मदत करत आहेत आणि त्यांना तिथे सेफ वाटतं आहे आज. परंतु जे पुढे जाणारे लोक आहेत त्यांना आम्ही काहीही फोर्स करत नाही आहोत. त्यांची मानसिकता जशी आहे त्याचा रिस्पेक्ट ठेवून आम्ही त्यांना त्यांचे डिसिजन घ्यायला अलाव करतो आहे. हा एक भाग. दुसरा भाग, काही लोक वेट अँड वॉच ह्या सिच्युएशनमध्ये आहेत, कारण आमचा पूर्ण मे महिना काश्मीरच्या सगळ्या टूर पूर्ण भरलेल्या आहेत. त्यामुळे लोकांनी काय ठरवावं हा निर्णय आम्ही त्यांच्यावर सोपवला आहे. पण त्याचवेळी आम्ही टूर कंडक्ट करतो आहे, कारण आम्हाला वाटतं ते बंद ठेवणं हा उपाय नाही आहे ह्याच्यावरचा. लोक तिथे गेले पाहिजेत आणि आर्टिकल 370 नंतरचा बदललेला काश्मीर लोकांनी बघितला पाहिजे. तिकडचे लोक बऱ्यापैकी इतर लोकांना आपल्याला मदत करायला तयार आहेत आणि ह्या प्रसंगात सुद्धा तिकडचे हॉटेलियर्स, ट्रान्सपोर्टर्स किंवा सप्लायर्स सगळ्यांची मदत मिळालेली आहे आणि ते वेळोवेळी तशा आम्हाला सूचनाही देत आहेत. म्हणून आम्ही जेव्हा तिथे जातो आहे आत्ता, तिथे सेफ्टी आणि सिक्युरिटी ही महत्त्वाची, म्हणजे आम्हाला पर्यटकांची सेफ्टी सगळ्यात महत्त्वाची वाटते. आणि ज्यावेळी असं वाटेल की किंवा गव्हर्मेंट सांगेल काश्मीरला जाऊ नका, तेव्हा आम्ही बंद ठेवायला तयार आहोत. पण त्या व्यतिरिक्त आम्ही काश्मीरला जाणार आहोत, कारण तिकडची परिस्थिती वेगळी आहे. अतिशय तुम्ही महत्त्वाचा मुद्दा मांडलात की तिथली परिस्थिती वेगळी आहे. 3 दिवसानंतर हा खरं तर हल्ला झाला, त्याला 3 दिवस उलटून गेले. अनेक तुम्हाला फोन कॉल झाले असतील, अनेक मेसेजेस आले असतील. त्याच्यामध्येही तुम्हाला मतामतांतर दिसतंय का नागरिकांकडनं किंवा प्रवाशांकडनं? हो, म्हणजे ते दिसणारच, कारण काही प्रवासी भीतीने जात नाही आहेत, काही प्रवासी कदाचित द्वेषाखातर जात नाही आहेत की नाहीच जायचं त्या काश्मीरला. पण ॲट द सेम टाईम आपण आपला कूल कायम ठेवला पाहिजे, संयम ठेवला पाहिजे, कारण काश्मीर हे आपलं आहे. आपण जर त्याच्यावर बंदी घातली तर 90sमध्ये काय झालं ते आपल्याला माहिती आहे. त्यामुळे असा प्रदेश ह्या भूतलावर नाही, म्हणून त्याला स्वर्ग म्हटलं जातं. ते आपल्याला असं विराण होऊनही चालणार नाही. मी गव्हर्मेंटला प्रार्थना करते की गव्हर्मेंटनी आपल्याला तिकडची सिक्युरिटी टाईट करायला पाहिजे, जेणेकरून प्रत्येक पर्यटकाला ते सेफ वाटेल. हा जो इन्सिडेंट झाला आहे त्याचा पुन्हा मी निषेध व्यक्त करते, कारण ते अतिशय वाईट गोष्ट घडलेली आहे. पण अगेन काश्मीर बंद करणं हा त्याच्यावरचा उपाय नाही, कारण तिथे चांगले लोकही आहेत. मॅम, आपण जर पाहिलं तर गव्हर्नमेंटनी काही 5 पॉलिसी डिसिजन घेतले, जे अतिशय कायनेटिक ॲक्शन जरी नसल्या तरी डिप्लोमॅटिक डिसिजन्सवर खूप महत्त्वाचा होता. त्याच्यावरून सुद्धा लोक काही जज करू शकतात की या 5 आत्ता ज्या ॲक्शन्स घेतल्या त्याच्यानंतर कदाचित गव्हर्नमेंट कुठली कायनेटिक ॲक्शन घेईल, स्ट्रॅटेजिक ॲक्शन घेतल्यानंतर आपण वाट बघू आणि मग येत्या काळात परत पुन्हा एकदा काश्मीरच्या पर्यटन बघायला जाऊ म्हणून. मला असं वाटतं गव्हर्मेंटने आता ज्या काही स्टेप्स घेतल्या आहेत त्याचा सगळ्यांनीच आदर ठेवला आहे आणि सगळ्यांनाच त्याचा आनंदही वाटलेला आहे. पण ह्याच्या पुढे जाऊन गव्हर्मेंट काय स्टेप्स घेणार आहेत ते आपल्याला माहिती नसल्यामुळे आज जरी काश्मीरची परिस्थिती चांगली असली तरीही पुढच्या येत्या दिवसात गव्हर्मेंट कसं पाऊल उचलतं आहे त्याच्यावर कदाचित पुढचा काश्मीर ची स्ट्रॅटेजी काय असेल ते ठरवावं लागेल. आत्ता तो डिसिजन घेणं किंवा सांगणं मला डिफिकल्ट आहे, पण आज परिस्थिती पर्यटकांसाठी
योग्य आहे, कारण तशा सगळ्या प्रिकॉशन्स गव्हर्नमेंटने तिथे घेतलेल्या आहेत असं वाटतं. मॅम, तुम्ही 2 प्रश्नांपूर्वी असं बोलला होतात की काश्मीरची परिस्थिती तशी नाही आहे, म्हणजे अतिशय कॉन्फिडन्स तुमच्या बोलण्यातनं जाणवतो. ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा त्या दिवशीपासून तुम्ही तुमच्या जिथे प्रवासी गेले होते त्या प्रवाशांसोबत सुद्धा कॉन्टॅक्टमध्ये होतात. आत्ता तिथली परिस्थिती काय? कारण की तुमचे अनेक वितरक असतील किंवा प्रवासी असतील, तुमच्या अनेक जवळचे लोक तिथे आहेत. एस्पेशली पहलगाम किंवा त्याच्या आजूबाजूच्या भागातली सध्याची परिस्थिती काय तुम्हाला तिथनं फोनवरनं? पहलगामची परिस्थिती थोडीशी तणावपूर्ण आहे आत्ता, परंतु श्रीनगर, गुलमर्ग किंवा सोनमर्ग इथली परिस्थिती ॲज इज आहे. पर्यटक खूप मोठ्या संख्येने त्या व्हॅलीत आहेत. बरं, त्या पर्यटकांचे जे इंटरव्ह्यूज येत आहेत ते म्हणत आहेत की असं बंद का करायचं? ते झालं आहे, ते अतिशय वाईट झालं आहे, पण आम्ही ठरवलं होतं आम्हाला बघायचं आहे काश्मीर, आणि आज काश्मीर भारताचा सरताज आहे, म्हणूनच तर ह्या घटना तिथे घडत आहेत. पण एक घटना घडल्यावर आपल्याला पूर्ण बॅन करणं हे योग्य नाही आहे. आणि बाकीच्या ठिकाणची परिस्थिती खरोखर चांगली आहे. मी जसं मगाशी म्हटलं तसं त्या लोकांना पण काश्मीरच्या पर्यटनाची काळजी आहे. आणि मी ज्या हॉटेलियर्सशी, सप्लायर्सशी बोलले ते म्हणाले, मॅम ये क्या हो गया, अभी काश्मीर के पर्यटन का क्या हो जाएगा, आप इनको बॅन मत करो, अशी त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली. पण मी फक्त त्यांनी रिक्वेस्ट केली म्हणून बॅन करायचं म्हणत नाही आहे, पण मला असं वाटतंय की बॅन करणं हा ह्याच्यावरचा उपाय नाही आहे. आपल्याला त्या व्हॅलीमध्ये शांतता जर राखायची असेल आणि जे संबंध सुधारत होते आर्टिकल 370 नंतर, ते जर तसेच सुधारलेले आणि त्यांना मेन स्ट्रीममध्ये आणायचं असेल तर आपलं पर्यटन काश्मीरमध्ये व्हायला पाहिजे. काश्मीरची इकॉनॉमी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टुरिझम ऑफ द काश्मीर. तर पर्यटन व्यवस्थापनाला या सगळ्यामुळे कसा धोका पसरू शकला आहे आत्ता गेल्या 2 ते दिवसात? कारण असं म्हटलं जातं आहे की हा जो दहशतवादी हल्ला झाला आहे तो ऑफकोर्स अनसेटलमेंट जी काश्मीरमध्ये करायची होती त्याचमुळे हा दहशतवादी हल्ला झाला असावा, कारण की व्हॅली कुठेतरी नॉर्मल्सीला येत होती ती पुन्हा आता डिस्टर्ब झालेली आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल हा सगळा व्यवसाय असल्यामुळे पर्यटन व्यवसायाला या हल्ल्यामुळे थेट आर्थिक नुकसान झालं असं वाटतं? हो, पर्यटन व्यवसायाला नक्कीच आर्थिक नुकसान झालं आहे. आता हे नुकसान दोन्हीकडचं आहे. जर पर्यटक तिथे गेले नाही तर तिथले हॉटेलियर्स, तिथले घोडेवाले, तिथले ट्रान्सपोर्टर्स ह्या सगळ्यांचं नुकसान होणार आहे. दुसरी गोष्ट आमचं नुकसान आहे, कारण आम्ही ह्या सगळ्या व्यवस्था केलेल्या आहेत. आम्ही त्यांची गंडोलाची तिकीट्स काढलेली आहेत, एअरलाईनची तिकीट्स झालेली आहेत, हॉटेलियर्सना आमचे ॲडव्हान्सेस गेलेले आहेत. हे सगळं असताना भरल्या ताटावरून उठून जाण्यासारखं आहे हे. तर नुकसान दोन्हीकडे होतं, म्हणजे पर्यटन संस्थांचंही ह्याच्यात नुकसान आहे आणि तिकडच्या सगळ्या इकॉनॉमीचं नुकसान आहे ह्याच्यामध्ये. कारण म्हणजे पर्यटन हे रोजीरोटी आहे हजारो लोकांचं काश्मीरमध्ये. मग ते घोडेवाले असू दे, ट्रान्सपोर्टर असू दे, त्यांना फक्त पर्यटन हा एकच इन्कम सोर्स आहे. बाकीची मंडळी तर काळजी घेतील, देर आर एक्सपोर्टर्स, देर आर मेनी अदर बिझनेसेस, पण पर्यटन हा त्यांचा 70% वाटा आहे त्यांच्या इन्कमचा. त्यामुळे परिणाम तर होणारच. शेवटचा प्रश्न, अशा प्रवाशांना ज्या या घटनेनंतर घाबरलेले आहेत थोडक्यात, आणि जे तिकीट याच्यामुळेच कॅन्सल करतायत की नको तिथे परत काही झालं तर आमच्या फॅमिलीला काय होणार, आमच्या मुलाबाळांना काय होणार, त्यांनी तिकीटं काढले, त्यांच्या बॅग्स रेडी आहेत, पण ते आता कुठेतरी त्यांचं मन असं म्हणतंय की आपण इंटरनेट उघडावं आणि कॅन्सलचं बटन दाबावं. अशा प्रवाशांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? आम्ही पर्यटकांना सांगतो काश्मीरची परिस्थिती व्यवस्थित आहे. गव्हर्नमेंटने सिक्युरिटी खूप टाईट केलेली आहे, तुम्ही जायला हरकत नाही आहे. आणि हे आमचे तिकडे असलेले टूर लीडर्स सांगतायत की मॅम व्यवस्थित आहेत, आम्ही व्यवस्थित आहोत. माझ्या त्यांना सूचना आहेत, पर्यटकांची सेफ्टी आणि तुमची सेफ्टी महत्त्वाची, तुम्ही सतर्क राहा. पण ते तिकडे कॉन्फिडंट आहेत की आम्ही लोकांना सांगतो मॅम की येऊ दे, तुम्ही या इथे. पण हे कसं आहे ना, हा मानसिक आघात आहे पर्यटकांवर. तर हा मानसिक आघातात कोणी कसं वागावं हे मी फोर्स नाही करू शकत. त्यामुळे हा प्रत्येक पर्यटकाचा डिसिजन असेल की काश्मीरला जावं की न जावं.
आपण आलात तर यू आर वेलकम. आणि आपण जर अदरवाईज डिसिजन घेतला तर आम्ही आपली सगळी व्यवस्था करायलाही तयार आहोत. शेवटी पर्यटकांच्या भावना महत्त्वाच्या. खूप खूप धन्यवाद मॅडम. तर आपण बघू शकतो की काश्मीर भारताचा स्वर्ग मानलं जातं, पण याच स्वर्गाला कुठेतरी दहशतवाद्यांनी या स्वर्गात जाऊन हा स्वर्ग विराण करण्याचा प्रयत्न केला. घटना अतिशय दुर्दैवी आहे. मात्र यापूर्वी सुद्धा आपण काश्मीरमध्ये झालेल्या घटना बघितल्या आणि त्यानंतर सुधारित जी सगळी यंत्रणा होती त्यानंतर आपल्याला काश्मीर बॅक टू नॉर्मल्सी म्हणून आपल्याला पाहायला मिळालं. तसंच या घटनेनंतर सुद्धा काश्मीर बॅक टू नॉर्मल येईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा पर्यटकांचा ओढा काश्मीरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल हीच अपेक्षा. कॅमेरामन किरण काजळेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.